कृपा पावले सांग, त्याशीच कथा कीर्तने अनुराग. परमात्म्याने उद्धवाला कीर्तन ऐकणाराचं भाग्य सांगितलं. उद्धवा माझी कथा माझं कीर्तन कोण ऐकतो, भगवत कृपा पावले सांग, त्याशीच कथा कीर्तने अनुराग. कोण येतात कीर्तनात? श्रीमंत. परमात्म्याने सांगितलं उद्धवा कथा कीर्तने श्रीमंतीवर नाही, ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते. आणि तो कीर्तन ऐकणारा किती भाग्यवान असते ते दुसऱ्या ओवी मध्ये सांगलं. जई संत मुखीची कथा, जई संत मुखीची कथा, अत्यादरी ऐके श्रोता, त्याचे निज भाग्य तत्वता, माझे नि सर्वथा नवर्णवे. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमात्म्याने सांगितलं उद्धवा जे कथेत येतात, कीर्तनात येतात, हातानं टाळी वाजवतात, मुखाने माझ्या नामाचा गजर करतात, ते किती भाग्यवान आहेत की त्यांच्या भाग्याचं वर्णन मी करू शकत नाही. कोणाच्या? इकडे येणाराच्या. मग उद्धवाने विचारलं कथा कीर्तनात येणाराच्या भाग्याचं वर्णन तुम्ही करू शकत नाही, ऐसा लाभ ज्या कथा श्रवणी, तरी का नायकती सकळ जनी. अरे एवढा जर त्या कथा कीर्तनाचा लाभ आहे, मग गावातले सर्वच लोक का नाही येत कीर्तनात? प्रश्न आहे, आम्ही विचारत असतो. अठी याची कोणाले मना आहे काय? अटी काही बोर्ड आहे काय लागेल की बा 5 एकराच्या वरचे पाहिजे? असा काही बोर्ड आहे का बा तो 65 वर्षाचाच पाहिजे म्हणतात? वयाची अट नाही, शिक्षणाची जरूरत नाही, जातीचा प्रश्न नाही, सकळ अशी येथे आहे. अरे अरे लहान थोरा यादी भक्त्याला कशी आहेत टाळकरी, कसं प्रमाण दिलं खासच. दिशाले काही खास आहेत का? दिशाले काही एवढे खराब नाही म्हणा, पण आम्ही सांगत असतो नाही तर दिशाले खासच उभ्या शिंगाचा.
झोपला की बसला, होंडा पुरला होंडा. आपले टाळकरी दिशाले काही खास नाही, पण म्हणाले खासच आहेत. सांगू यायचं, पण 1 मिनिटातच सांगू यायचं, कारण हे कीर्तन आहे जन्माचं. खूप भाग्यवान मंडळी आहे. बलावतात तुकोबा, बलावतात यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर सकळ अशी येथे आहे अधिकार. का नाही येत लोक कीर्तनात? का नाही येत? याच्या मागे कारण आहे. कोणतं कारण आहे आम्ही सांगत असतो. कीर्तन हे श्रीमंतीवर नाही. तुमच्यापेक्षा श्रीमंत लोक असतील, नाही येऊ शकत. काहून नाही? याच्या मागे कारण आहे. परमात्म्याने सांगितलं, उद्धवा, ज्याच्यावर माझी संपूर्ण कृपा असते तो माझ्या कीर्तनात येऊन बसते, नाही तर त्याचं काही पुण्य करेल पाहिजे. पुण्य घरी राहू देत नाही, आणि पाप इकडे. पाप गेल्याची काय खून, नाही पालटले अंगातले अवगुण गेले काय. समजून घ्या, पाप गेलं. हात दाखवू नाही, भविष्य पाहू नाही. कीर्तनात जाऊन बसा वाटते काय, पाप गेलं. हातानं टाळी वाजवा वाटते काय, पाप गेलं. मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा वाटते काय, पाप गेलं. अंग दुखलं की दारू प्या वाटते काय, पाप शिल्लक आहे. पाप शिल्लक आहे. पाप गेल्याची काय खून, नाही पालटले अवगुण तुकोबानं प्रमाण दिलं. पिकलिया शेंद प्रमाण दिलं तुकोबानं. शेंदाळाचं दिलं. शेंदाळाचं आपण शेतकरी लोक आहोत, सर्वायले माहित आहे शेंदाळू कसं असते. हिरवगार असते. तोडसांत येलाले पक्क धरते. कधी तोडसांत येल तुटायले पाहिजे, पण ते येलाले सोडत नाही. पण ते काही दिवसानं बदलते. आणि कदाचित तोडलं, बंद तोंड कडू करून टाकते. इथलं कडू असते ते शेंदाळू. पण नरहरी बाबा सांगत ते काही दिवसानं बदलते. बदलते. हिरवगार असते तर भुरक भुरक होते. भुरक भुरक होते आणि येलाले सोडून देते. येलाले सोडून देते आणि त्याचा सुगंध सुटते. सुगंध. लोक त्याच्या जोड जोड जातात. काय झाला आता? काय झालं आता? ते पिकलं. कुठे गेलं त्याचं कडू? पण त्याचं कडूपणच गोड झालं. वाल्याचाच वाल्मिक झाला. लिहिले रामायण रामादे रामादे केले रामायण रामादे रामादे केले रामायण रामादे केले रामायण. ओरिजिनल प्रमाण देतात टाळकरी. हे सामान्य लोक नाही. हे भेटत नाहीत हे लोक. नाही, कीर्तनकार भेटीन, भागवतकार भेटीन, देव भेटीन. देव भजन करणारे नाही भेटत. तुकोबानं सांगलं नित्य नेम नामी. दुर्लभ सांगले दुर्लभ.
गळ्यात माळ घालतात, कपड्याला गंध लावतात, एकादशी धरतात, हरिपाठ घेतात, काकडा घेतात, बुवाच्या मांगे वाजवतात. कोणाचा हरिक वाटते देवाले? कोणाचा हरिक वाटते रे? दारू पेतात, गंजीपत्ता खेतात, म्हातारा म्हातारीच्या होबाडल्यात देतात. तयाचा हरिक, त्याचा हरिक वाटते काय बापा? लढतात रे ते मायबाप, म्हणतात वांजोट पुरलं असतं वांजोट. बस झाला असा एकच, बस झाला असा एकच इकडे येणारा. काय करतात डझन भर. हो, खूप भाग्याची गोष्ट आहे. हो, कीर्तनकाराचा पोरगा कीर्तनकार नाही निघत, लोहाराचा लोहार होईन, सुताराचा सुतार होईन, टेलरचा पोरगा टेलर होईन, गायकाचा पोरगा गायक नाही निघत. हे खूप भाग्याची गोष्ट आहे. भेटत नाही हे लोक. भाग्यवान आहे. आता काय परिचय द्यावा लागतात? 4 गावचे 4 लोक आहेत. हे आपल्या गावात माणसं नाहीत का? कशा करता सांगतो आम्ही. भेटत नाहीत हे लोक. रोजच्या बुवानं त्याचा परिचय, नावही सांगले आणि गावही सांगले, आम्ही सांगत बी नाही. कशा करता सांगतो आम्ही. हे भेटत नाहीत हे कलाकार लोक, गायक वादक लोक. हो, अरे काय गोठ आहे गड्या. इकडे उभं राहणाराच कीर्ती आहेच, पण इकडे येणाराच्या मायबापाची बी आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता. ठविला दाता ते लोक्याचा, ठविला दाता ते लोक्याचा. कोणाची माता धन्य आणि कोणाचा पिता धन्य सांगलं. 4 बैलावाल्याचा का 2 ट्रॅक्टरवाल्याचा? आम्ही निंदा करतो का त्या लोकांची? कोणाचं वर्णन केलं? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, भजन करणाऱ्याच्या साठविला दाता, त्रैलोक्याचा नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला. एक तरी टाळकरी माळकरी वाडकरी पाहिजे कुळात. ज्याच्या कुडी नाही एकही वैष्णव, त्याचा गुडे भवन नेता. भजनाविन ज्याचे घर, भजनाविन ज्याचे झाला एकच. ज्याच्या कुडी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी तापा. खलासच आहे. हे ज्ञानोबा तुकोबाचे सोयरे आहेत. हे इकडे येणारे ज्ञानोबा तुकोबाचे सोयरे, ते माझे सोयरे. 50 एकरावाले पाय आठवती विठोबाचे, मज वाटे त्यासी. कोण जातात वैकुंठात? कोण जातात वैकुंठ वाशी तर सारेच लिहतात, पण कोण जातात वैकुंठात? हे इकडे येणारी याची वाट पाहते परमात्मा. वाट पाहे उभा भेटीची आवडी. इकडे येणाराची वाट देव पाहते, आणि जे इकडे नाही येत याचा कंटाळा करतात त्याची वाट कोण पाहते?
यमाचा पाहुणा राणी होय यमाचे पाहुणे होता का ज्ञानोबा तुकोबाचे सोयरे होता. आम्ही तर खूप भाग्यवान मंडळी समजतो. हे कृपा आहे नरहरी बाबाची. मी काही परक्या गावचा कीर्तनकार नाही, याच गावचा सर्वायचा पायला. पण बदलते बरं. निंबूबा न्हावी होते, निंबूबा न्हावी. काय म्हणत आमच्या बुड्याले म्हणत, सदाशिव काय तुवा शोभा आहे गड्यान, काय हा तुवा पोरगा. याले म्हणतात ऊसाच्या पोटी. पण भजन काय नोहे केले, चिंतिता विठ्ठले. कोण आहे सुखी, कोण आहे सुखी. कबीर बाबा सांगतात, जो देखे सो जो देखे सो सुखिया बाबा दुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैराग रे. दुख के कारण दुख दे बने उदरे माया त्याग रे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कबीर बाबा सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. राजा दुखिया. मग कोण आहे सुखी. आम्ही सांगत असतो 2 जण आहे सुखी. 2 जण आहे सुखी. नारारी बाबा बी सांगत, नाम आहे ज्याच्या मुखी जगा माझी तोच सुखी. ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्यासारखा सुखी नाही, ज्याच्या मुखात नाम नाही त्याच्यासारखा पापी नाही. नामासी विनमुख नरपापिया कोण आहे सुखी. 2 जण आहे सुखी. 2 जण. तुकोबा सांगतात, तेने आम्ही सुखी आणि मना. विठ्ठल विठ्ठल मुखी. एक भजन करणारा सुखी आणि दुसरा निर्लज्जम. विष्णू पाटलानं सांगलं आम्हाला, म्हणत बाबा एक तिसरा बी आहे सुखी. म्हटलं तिसरा कोण आहे सुखी. म्हणत ज्याची बायको मुकी तो जगात सुखी. बाया बोलतात म्हणत, बाबा कुठे चालले. भागवत आले काय, घर सांभाव का, बकरी सांभाव का, लेकरं सांभाव. तिला सांगायला लागते तो तोंडच सांभाळ फक्त बस. सारं बंद होईन, सारं बंद होईन. बायाचं तोंड नाही बंद होत. नाही बापा, आता बाईच्या जन्मासारखा जन्म नाही, पण आपलं कीर्तन आहे हे जन्माचं कृष्णाच्या. हे सामान्य नाही, हे आपल्याच गावचे आहेत चोपदार. असे चोपदार नसतात. खूप दूर दूर जातो आम्ही कीर्तन आले. हो, आम्ही जानेफळ मुंदेफळले कीर्तनाले गेलो. बुडा चोपदार बुडा. म्हटलं माऊली तुका म्हणे सुरू झाले की सांग जा बरं. म्हणे हो. तुका म्हणे कळवं होत आलं ते आम्हाला ऐकू आलं. म्हटलं बाबा कधी सांगता. म्हणे मला कमी ऐकू येते. म्हटलं मग पहिले सांगा की नाही. चला सटकन. बाया कीर्तनाले फकाखप जाऊन राहिल्या, माणसं जाऊन राहिले. हा चोपदार पुढे मी त्याच्या मागे. म्हणे बाबा इकून शिद पडते. माझा तुले जिकून माहीत असेल तिकून. एका शेरीतून घातलं, गावाच्या बाहेरच निघलो, पाण्याची टाकीस. म्हटलं
चोपदार बा, हे तर पाण्याची टाकी आहे म्हणे, रस्ता सुटला आपला. आधी कोण आणलं? त्या बाय म्हणत बापा आम्ही. म्हटलं तुम्ही बाहेर चालले काय? म्हटलं तिकडे ठोबा रुक्माई सुरू. कसे आहेत आपले चोपदार? कसे चोपदार आहेत रे. आम्ही तर म्हटलं या चोपदारनं उस्तीच बांधायला का पोटावर. पण या चोपदारनं सांगलं नाही म्हणे, तो परमगत जेवला. पुरी पाठीत राहू द्या म्हणे अठी पोयाईची. बाबा सांगत रे जेवण किती कराव. आता काय आपलं कीर्तन आहे अलकन. हे खूप भाग्यवान मंडळी आहे. सापडत नाही बरं हे काम करत नाही कोणी. हे काम चोपदार म्हणजे हलका वाटते. चोपदार जरा कथा कीर्तन आहे का. 12 वर्ष सेवा केली इथं. हो, देवानं चोपदारकीची सेवा 12 वर्ष केली. कुठे केली? शाबास, नाथ माऊलीच्या वाड्यामध्ये पैठणात 12 वर्ष नाथ माऊलीच्या कीर्तनात चोपदारकी केली. 12 वर्ष स्वयंपाक केला. 12 वर्ष पाणी भरलं. रांजणात पाणी भरी कावडीने खांद्यावरी. अभिर गुलाल उधळे तो रंग. पापीचे भक्त दैत्य जे मातले. पापी जे भक्त दैत्य जे मातले. धरणीशी झाले ओझे त्यांचे. दिदला क्षेत्रास ऋषी मुनी सर्वा. न पूजिती देवा कोणी एक. राहिली यज्ञ मोडिले कीर्तने. पळाले ब्राह्मण दैत्या भेने. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. नेत्रीवाये तोय सांगतसे. बुडविला धर्म अधर्म झाला फार. सोसवेना भार मजाता. ब्रह्म विष्णू आणि बरोबरी शिव. चालिले सर्व स्थिराब्धीशी. नामा म्हणे आता करतील स्तुती. संतजनी मनी परिसाय. दिदला क्षेत्रास ऋषी मुनी सर्वा. न पूजिती देवा कोणी एक. विठ्ठल विठ्ठल
माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, आदि शक्ती मुक्ताबाई की, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, संत नरहरी बाबा की, श्री संत सोनाजी महाराज की, बोलो रे भाई सब संग। नाथ माऊलीच्या वाड्यात रोज कीर्तन होत असे. परमात्म्यानं द्वारका सोडली आणि नाथ माऊलीच्या वाड्यात स्वयंपाक केला आणि जीव घातलं साधू संतांनी आणि चोपदारकी केली. काय वर्णन करा. जाऊ द्या, कारणाले निमित्तले कारण कीर्तनाचा योग. दर सालाबादाप्रमाणे होणारा उत्सव. हे पहिले बामणबुवाचं कीर्तन होतं तसे खामगावच्या. ते ब्राह्मण बाबा गेले, नरहरी बाबा आले. आता कोण आलं राहिले? नरहरी बाबा पण गेले. त्याच्या कीर्तनाचा योग आमच्याकडे आला. आता आमचं बी आलं जोड जोड. कशा करता सांगला आम्ही? हो, गेले रे गेले, पण कीर्ती ठून गेले, जगाले मार्ग दाखवून गेले. म्हणून लक्षात ठेवा, नरहरी बाबा सांगा, संसारामध्ये जीवन जगायला आश्रय पाहिजे. आश्रय कोणाचा धराव? सासऱ्याचा की साडभावाचा की आमदार खासदाराचा? अरे काय आश्रय धरतात त्या मरणाऱ्या लोकांचे? संसारात जीवन जगायला आश्रय पाहिजे. आश्रय हे कथा कीर्तन आश्रय आहे. दान धर्म सत्कर्म यातल्या पंक्ता देणं, सौजन्य देणं याला आश्रय म्हणतात. संसार आश्रय. संसार आश्रय नाही, संसार खोटा आहे आणि तो सोड्याचाही चांगला नाही. नाही, माऊलीनं हरिपाठात लिहून ठेवलं, असोनी संसारी म्हणजे बिना लग्नाचं राहू नका. बिना लग्नाचं राहणं पाप आहे आणि लग्न केल्यावर भजन न करणं महापाप आहे. आणि कोणी बिना लग्नाचं राहत असेल तर आमची काही मना नाही. कसं करतो सांगलं आम्ही? हो, बाबा मार्ग दाखवत, पण बा म्हणत बा दोन रस्ते असतात. तुम्हाला वाटलं तर हा ठिकाणावर जाते आणि हा मग बराच बरा आहे. कसं आहे? म्हणून हा योग आहे. आश्रय पाहिजे. संसारात जीवन जगायला आश्रय कोणाचा धरा? कोणाचा धरा? पांडव किती होते? पांडव 5 होते. 5. कौरव किती होते? 100 होते. 101 होते. पांडव 5 होते. पांडवांना कोणाचा आश्रय धरला? देवाचा. कृष्णाचा आश्रय धरला. पांडवांना 5च होते. कौरव होते 100. कौरवांना कोणाचा आश्रय धरला? कौरवांना आश्रय धरला त्याच्या मामाचा. तुम्ही कौरवाचा मामा पाहिला नशी, टीव्हीत पाहिला असेल. टीव्हीत शकुनी मामा भांजे असे 5 मुठीत होत आहेत म्हणे. माया धनू ते लख लख करे शकुनी मामा. दुर्योधनाची छाती अधिक फुके फुगे म्हणे, भांजे फिकर मत करो, मैं तुम्हारा बजेट बढ़ा देता म्हणे. असा बजेट द्याला भाषायचा बसून एक भाषा नाही ठेवला. एक भाषा नाही ठेवला. बोर्ड चक. आमचे पांडव अजून आहेत. भक्ता राखे पाया पासे दुर्जनाचे नासी संहारे भक्तवा के पाया पासे
करता ऐकाव कीर्तन? कशा करता ऐकाव कीर्तन? म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे जीवन कल्याण. कीर्तन म्हणजे वैकुंठ. काय वर्णन कराव्याचं. भाग्यवान मंडळी आज कीर्तनातील मनात काही आणू नये. नाही, देवानं आम्हाला काही दिलं नाही असं म्हणू नये. जरा कथा कीर्तन ऐका, मग चष्माच निघते माणसाचा. 3 ठिकाणी वाकडी होती. कोण होती? राहू द्या म्हणा, जलमन सांगा ते. 3 ढोब निघेल होते. असं शरीर कोणाले नाही आवडत. तिले 3 ढोब होते निघेल. भेदभाव आहे का देवाजवळ? काऊन निघले ढोब तिले? म्हणा राहू द्या, हे सांगा ते. हे ज्याचं त्याचं करेल आहे. केले कर्म केले करे माझाले भाग्यवान मंडळी आहे. खूप भाग्यवान मंडळी आहे. तुम्हाला सत्ता माहित आहे? सत्ता गंजीपत्त्यातला नाही, सत्ता. वृक्षाची ही पान सत्ता. सत्ता समजली की जिता वैकुंठात आहे. जिता, नाही तर मेल्यावर बी जात नाही. जाऊ द्या, कारणाले निमित्ताले कारण आज कीर्तनाचा योग. आजच्या कीर्तना करता चराचरात वास करणारी चैतन्य शक्ती नामदेव महाराजांचा कीर्तना करता अभंग आहे. लय आहे तो सात चरणाचा. त्या अभंगाच्या प्रथम चरणात पापीचे अभक्त दैत्य ते माजले. पापी जे भक्त दैत्य जे मातले अंधरनिशी झाले. हे माता आहे.
धरणी माताय बापा. इले वज होते. कोणाचं होते? आता ज्याच्या कृपेनं आम्ही या ठिकाणी उभे आहो, 1 मिनिट त्याचं भजन करा. नंतर आपली कथाच कथा मागली व्यथाच चालली जाते. जय नर हरिमा, 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 बाबा जय नर हरिमा, 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 जय नर आता केलं आपण हे काय केलं? हे भजन केलं. आता हे भजन किती कराव हे बी सांगेल आहे, नाही तर याच्याच नांदी लागसान. याच्या नांदी लागले साधू. त्यानं हो लाज सोडेल होती. लाज आपल्याला लाज आहे ना. त्यानं दिनं रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आपण करा बरं भजन तसं. बायको म्हणीन लग्न काले केलं. हे चित्रप देतं माझ्या भरोशावर सोडून. चालला टाय कुट्याले तिकडे. हे त्या संताईनच केलं. दिन रजनी सदा नाम घोष. बोले जिजाबाई तुकोबाले, बोले जिजाबाई. मी गातो नाचतो आनंदे. मी गातो नाचतो आनंदे. गातो नाचतो आनंदे. मी गातो नाचतो आनंदे. वेडा झालो मी तव छंदे. वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो आनंदे. मी गातो नाचतो आनंदे. गातो नाचतो आनंदे. मी गातो नाचतो आनंदे. काय प्रमाण आहे आपल्याला. कशालाच चानस नाही आज. आता जन्मच करायचा आहे. वज झाले या पृथ्वीले. कोणाचं? पापी अभक्त. हरिपाठात नाही, भजनात नाही, कीर्तनात नाही, गळ्यात माळ नाही, कपाळाला गण नाही, एखादच नाही. हा हा हा. वज झालं रे या पृथ्वीले. त्रास देणारे ते तर माय घालत नाही. घालणारे म्हणता माळ घातली का आता? आमचा पायल आहे ना, घ्या. म्हटलं नशीन का त्या वाल्याले? एका रट्ट्यात लोक लंबे घातले ना, आता जप लावला का करणं? म्हटलं नशीन काय? पण कोणी निंदा कोणी वंदा. याले साधू म्हणतात. याले साधू म्हणतात. लक्षात ठेवा. भजन पाहिजे संसारात. भजनासारखं सुख नाही, संसारासारखं दुःख नाही. बापा वज झाले या पृथ्वीले. अभक्त लोक सारे दारू पेना, गंजीपत्ता खेळणं, त्रास देणं. देवपूजा बंद झाल्या, भजन कीर्तन बंद झाले. थरकाप सुटला या पृथ्वी मातेले. काय केलं या पृथ्वी मातेनं? वत्सरूपी पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे. राही येली यज्ञ मोडिले कीर्तने, पळाले ब्राह्मण दैत्या बेरे.
मग हे पृथ्वी गेली ब्रह्मदेवाजवळून काय म्हणे ब्रह्मा इंद्राणी बरोबर शिव ब्रह्मा इंद्राणी बरोबर शिव ब्रह्मा वासराचं रूप घेतलं या पृथ्वीना ब्रह्मदेवाजवळ गेलं लढ्याला लागली हो वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्रीवाय तोय सांगत असे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना फार मजा आता मायच्यानं भार नाही सोसल्या जात आता मी हालतो म्हणे अशी उरी रे आपण लेकराव रे त्या देवाचे काय वर्णन करा काय सांगावं आपलं कीर्तन थोडक्यात आहे ता परमात्म्यानं सांगलं गडबड नका करू गडबड नको पृथ्वीले सांगलं फिकर नको करू मी बसवतो बजेट या बदमासाईचा हो नेत्रीवाय तोय सांगत असे बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना फार मजा आता मग ब्रह्मदेवाले ब्रह्म विष्णू आणि बरोबरी शिव आणि चालिले सर्व शिराब्दिशी क्षीर सागरावर गेले तठी देवाचा देव आहे तठी देवाचा देव आहे परमात्मा स्तुतीपर आहे परमात्माची स्तुती करा लागते ब्रह्म विष्णू आणि बरोबरी शिव चालिले सर्व शिराब्दिशी आणि नामा म्हणे आता करतील स्तुती आणि काय स्तुती केली श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा जगत व्यापका जनार्दना आनंद घना अविनाश सकळ देवाधी देवा अरे तू साऱ्या देवाचा देव आहे आणि हा काय धिंगाणा चालला त्या देवानं सांगलं गडबड नका करू देवकीच्या गर्भा देवकीच्या गर्भाय देवकीच्या गर्भाय भगवान देवकीच्या गर्भाय रक्षिला दामना शांतता ठेवा काही गडबड करू नका मी बसवतो बजेट त्याचा देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षिल ब्राह्मण गायी भक्त अरे सर्वांचं रक्षण करीन आणि दुष्टाचा नाश करीन हो युगाय हो परमात्म्याचा अवतार कसा आहे यदा यदा हि धर्मस्य बापा मी बसवतो बजेट बापा असे आहेत काही काही बरेच बरे आहे सांगू बी नाही सांगायला छानसही नाही मस्त मस्त ऐकाव मनात काही असं कुठे आहे तसं कुठे आहे बा काय सांगेन असे पाखंडी लोक आहेत आता कलियुग आहे कलियुग कोणी कोणाचं ऐकत नाही कोणी कोणाचा मान ठेवत नाही जसे तसे नाते नाही हम किसी से कम नाही रावण पाहिलं नाही तुमचा पण ऐकेल असेल आणि टीव्हीत पाहिला असेल रावण लंकेश काय टीव्ही फोडतं का आता
बजेटच बसवला, माती सुंगा लागली. कोणाच्याच प्रॉपर्टीचं वर्णन नाही केलं तुकोबानं, त्याच्या प्रॉपर्टीचं वर्णन कोटी केलं. घरे जाते काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कोटी घरे जाते काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. कशी आहेत टाळकरी? इकून काढलं की तिकून उचललंच. ओरिजिनल आहेत ना, कोणाला विचारायचं काम नाही काय कळवा आहे काय नाही. ओरिजिनल आहेत. बटन दाबलं की धारच, बटन दाबलं की नाही. तर एक जण बटन दाबते आणि दुसरा म्हणते आलं काय पाणी, तो म्हणते नाही शेण पाहिजे. समजून घ्या फुटबॉल खराब. तसे आहेत का बापा? किती दिवस, 7 दिवस नाही बापा, लय 10-12 दिवस झाले सेवा करून राहिले. मुर्दंग्याचंही आमच्या नाताचंही राहिलं रे सांगायचं. दोन्ही मुर्दंगे नातू आहे आमचा, शिवचरण बी आणि हा तर काय घोट आहे गड्या. आलमपूरचा आमचा नातू, काही वर्णन करा. वर्णन केलं यायचं का? हो तुकडोजी बाबा ना. एक तरी अंगी असू देखला, नाही तरी व्यर्थ फुका जन्मला. एक तरी अंगी असू देखला, नाही तरी व्यर्थ फुका जन्मला. एक तरी अंगी असू देखला, एक तरी अंगी असू देखला, नाही तरी व्यर्थ फुका जन्मला. नरहरी बाबा सांगत, इस्टेट जाईन, प्रॉपर्टी जाईन, याची अंगातला गुण नाही जात. म्हणून तुकडोजी बाबा सांगलं एक तरी अंगे असू दे कला, नाही तर काय फुका जन्माला, तुका म्हणे हेला. खूप उपकार आहेत रे नरहरी बाबाचे. बाबा म्हणत बा मेला आणि डबल माणूसच झाला. खूप कमाई केली तू ना, की मुद्दल कायम ठेवलं. हा जन्म येऊन काय केले, तुवा मुद्दल गमाविले, तुवा मुद्दल गमाविले, तुवा मुद्दल गमाविले. जन्म येऊन काय केले, तुवा मुद्दल गमाविले, तुवा मुद्दल गमाविले, तुवा मुद्दल गमाविले. कशा आहेत टाळकरी? जन्म राहिला आपला, मग आहे दह्यांडीन तटी आहे कीर्तन. या पाण्यानं तरी लय मूड गेलं लोकांचं. पण जाऊ द्या, आपलं कीर्तनापुरतं तो मूड आहे ना. जाऊ द्या, तुका म्हणे कसन परमात्म्याने सांगलं, घाईभरू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाई भक्ताचं सर्वांचं रक्षण करीन. आता कृष्णाचा जन्म कसा झाला, पहिले वसुदेव देवकीचं लग्न सांगायला लागेल, मग होईन तो कृष्ण. आता लग्न कसे होतात? कोणाचे बी नाही होत. नाही बराबर जावयाचे तास होतात, गडबड नाही चालत. इकडे नागपूर, इकडे घाटावरला, इकडे सोबत हिंडून येते नाही. संबंध होता जोडच्या जोड कुंभे फडचा. गाव कुठलं झालं मग कुंभे फडचो. हिंडले तर भले हैदराबादलो. मग ते इतला टाइम काऊन लागला? तुका म्हणे येते नाही चालत. प्राप्त काल घडी त्याचा योग आल्याशिवाय लग्न होत नाही. बराबर ज्याचे वयाचे त्याचेच होतात.
आता तुम्ही ठरवलं तर काय भालेगावचाच बुवा भेटला पाहिजे, हाच भेटला पाहिजे, हेच बांद्र झाले पाहिजे, हे तुम्ही ठरवेल तर काय? हे त्यांना आहे ठरवेल. म्हणून त्याचं भजन करा. मग तुझं वाटे आता तुले वाटलं तसं आम्ही तो भजन करतो बापा. हाती काही नाही, गाड्यामध्ये बसेल. आता तो धुरकरी जिकडे नेईन तिकडे गाडी जाईन. आपल्या ठरावर आहे काय? लय जणांना आपल्या गावातल्यानं श्रीमंत व्हायचं ठरवलं आहे. कोईच बस म्हणतात यंदाचं साल भारी आहे, बस यंदाचं साल भारी आहे, बस यंदा तो पांडे केसा झाले तरी अरे कोराण्यात मेला नाही. भाग्यमान भाग्य काय गोठ आहे गड्या. आता पुढच्या वर्षी उत्सव पाहतो का नाही आपण काय सांगता येते. हे त्याची सत्ता आहे. वृक्षाची पान सत्ता चाले हे शरीर उन्हाची या सत्ते. सत्ता समजली जमलं. वसुदेव होते आणि नंद होते. गोकुळात राहत दोघंही मित्र होते आणि दोघांचे लग्न होईल होते. वसुदेवाचंही होईल होतं, नंदाचंही होईल होतं. नंदाच्या पत्नीचं नाव होतं यशोदा, काय घोट आहे. आणि वसुदेवाच्या पत्नीचं नाव होतं रोहिणी. मित्र मित्र होते, कशाची वाण नव्हती त्याईले. नंद गोकुळचे राजे होते, राजे. फक्त एकच कमी होती त्याईले, दोघाईली संतान नव्हतं. आता ठेविले अनंते पण त्यावेळेची पद्धत होती लेकरासाठी दुसरी बाई करत, 2-2, 3-3 लग्न करत रे लेकरासाठी. आता नाही बरं. आता तर 2 बायका फजिती आहे का. तो काळ होता बापा. मस्त ऐकावं कीर्तन. कीर्तन ऐकलं की कलिमल धुतल्याच जाते. झालं निपक. आता माय कसे लेकराचे कपडे धुते कसे केलते रे. किती गिदाळा निघला रे याच्यात. आता कुठेही बसत नको जाऊ आणि गादू नको. आता कालच्या बुवानंच ते परवाच्या बुवानं सांगलं रे, माझी गोदडी झाली. मस्त रतिमा रोकायचे कीर्तन झाले. आता ज्यानं जे घ्यायचं ते घेतलं. असू द्या तुका म्हणे कसं काही तपासू नाही. ते मस्त आनंद आहे संसारात. असे उत्सव याले प्राप्ती म्हणतात. वसुदेवाच्या मनात आलं दुसरं लग्न करावं. नंदानं सांगलं वसुदेवा तुझी इच्छा आहे का लग्न करावं. मग कंसाची बहीण आहे देवकी. मग चला पायाले. गेले पायाले. वसुदेव देवकी हा नाही लक्षात ठेवा. नंद वसुदेव गोप गौडी गेले. कंस राजा होता मथुरेचा. त्याला हरीक झाला की बापा गोकुळचा राजा नंदन आपल्या मथुरेमध्ये आला. नौकऱ्याला सांग खुर्च्या टाका बैठकीत. खुर्च्या टाकल्या, बसले सारे. मग आला कंस. जय झाला राम राम दुआ सलाम. कसं काय केलं आमच्याकडे यायचं. नंदानं सांगलं आमच्या वसुदेवाला लग्न करायचं आहे दुसरं. आणि तुझी बहीण आहे असं माहीत पडलं तर आम्ही आलो तुझ्या बहीणले पाहायला. हरीक झाला. असा सोयरा जर आपल्याला भेटते बापा. हरीक झाला कंसाले. शिपायाले सांगलं जा देवकीले म्हणा कर तयारी. लगेच तिनं साडी बदलवली. पावडर काय असेल नसेल ते लावलं. कसंही हेंद्र जातात का ते. नाही तर धस त्याच्या उरारण ब्रेक दाबला की पाण्याची झाप त्याच्या. तोणीनं या बाईनं तर पाण्याची झाप दिली पहिली. एकदम ब्रेक दाबला ना ते वजे काय गोठ आहे गड्या. चाला कसं, बोला कसं, बसा कसं, हसा कसं हे सांगेल आहे भागवतात. हो ते याले कीर्तन होतं बापा आमचं. या श्रीराम भाऊले माहीत आहे. एक बुवा हसला. मी म्हटलं भाऊ तुम्ही लढता का. नाही ना बाबा मा तोंडत तसं आहे. म्हटलं हसत नका जाऊ, हसत नका जाऊ. मार परिणाम झाला. मी म्हटलं असं तोंड व्हायला पाहिजे फुलासारखं. त्यानं असं केलं म्हटलं मेलं. काय गट आहे गड्या. मस्त आहे का कथा कीर्तन. गेली गिलास घेऊन द्या नंदाले द्या. कोणी म्हणे त्याला द्या, कोणी याला.
या गवड्याला द्या त्या गवड्याला द्या, नंदाच्या हाती गिलास दिला, नंद पाणी पेले, गट गट नसतात पेत, एक एक घोट एक एक घोट, फटाफट विचारत बी नाही, धीरे धीरे, कोणी पाय पायते, कोणी बोटं पायते, कोणी उच्च पायते, कोणी तिरिपी आहे का पायते, ते सांगतात एकामेकाला तुम्ही डोळे पाय जा बरं, डोळ्याची जबाबदारी तुमच्यावर ना, ते एक डोळ्या एक नान, असं ते सारे जण बापा देव की अरे जशी चित्रंगाच होती, काय घोट आहे गड्या, पाणी पेले, काय भातकं द्यायचं ते हाती दिलं नंदानं, आणि काही उठून गेले नाही, एकामेकाला म्हणायला लागले काय पोरगी आहे गड्या खासच, काही उठून जायचं काम नाही, गोदरीत ना मुत्याले ना फुत्याले, तटीच बशीर राहिले. बोलावलं कंसाले, सांगलं कंसा तुझी बहीण वसुदेवाच्या प्रसन्न आहे, देतोय पाहुणे पाठव. त्याला सांगलं काय पाहुणे पाठवता, यमुना आडवी आहे, तिकून गोकुळ इकून मथुरा, काही अंतर आहे का, तुम्ही आमचे पायले आम्ही तुमचे पाय लाव, आम्ही काही पाहायला येत नाही, तुमचे द्या पाठवा. नंदानं सांगलं वसुदेवा, कंस म्हणते आम्ही काही पाहायला येत नाही, आता आमचे वसुदेव पाहायला आहेत, तर आपलेच बोलावले डबल, आपले कोण पाठवता, आता वसुदेवाने सांगलं कोण आहे, मुख्य आपणच आहो, याने सांगलं आमचे कोणी नाही राहिलं, मग काय उशीर करता, डबलचं लग्न आहे, शिपायाला सांगलं टाका मंडप, टाकला मंडप टाकला, टीव्ही सपासेट, काय आंदोलन, काय गंमत असेल का बापा, ते दिलं ते सामान ठेवून, बामण बी आले, साधू संत ऋषी मुनी तपस्वी सारे त्या मंडपात बसले, झाले मंगलाष्टक चालू, स्वस्ती श्री, लागलं रे भाऊ लगन, अर्धम गर्दम सा लागलं रे भाऊ, आता अर्धम गर्दमच लग्न लागतात, दुपारी बी नाही, पायटी बी नाही, संध्याकाळी बी नाही, ते नाचत कूदत आले मंडपात की ता मग लगन, त्याच्या अंदाला टाइम काहीच कामाचा नाही, कठीण काम आहे बापा. झाले रे कीर्तन, लय बॉयनं काही काही सांगलं, जीवन जगा कसं, संसार करा कसा, नका करू नाश आयुष्याचा. लागल्या लगन लागल्यावर त्यावेळेची पद्धत होती बापा, आता तर काय पद्धत आहे बाबा, सामुदायिक लग्न, दान नवऱ्यान दान अर्देव, बरं झालं वयखा असतात त्याच्या, नाही तर अदल बदल वयाची पाहिजे. बामण सांगते काही तर हे करतात, काही ईश नवरदेव ईश नवऱ्यान बामण एक, पण कठीण काम आहे. लागला लगन लागल्यावर पद्धत होती त्या वेळेची, आता नाही राहिली ते पद्धत. लगन लागल्यावर नवरदेव नवरी बिद्या करायला गाडीत बसवली की नगर प्रदक्षिणा मारत, चौका चौकात उतरत, त्याला दूध पाजत, नाव घ्यायला लावत. आता काही नाही, आता लगन लागलं की झालं टाटा बिरला, ना साडे ना फाडे ना काहीच नाही. आता तो बापा पहिल्यानं न्यायालयाला तर नवरी गाडीत बसेना रे, बसेना बाबा म्हणत, बापा बसली तर पुढे तोंड ना करे मागे ठे, कन्या सासुऱ्याशी जाय परतोनी पाय. बराबर बाया वावरातल्या पायत, हे पोरगी माहेरले चालली की सासरले चालली, नक्कीच वैखत. आता वैखू येते पोरगी, आता तिचं तोंड मागेही नसते आणि पुढेही नसते, असं आडवं असते फटफटीवर, काय ढाब्यावर चालले. कंस म्हणे माया बहीणच्या रथावर धुरीवर मीच बसतो. कंस बसला धुरीवर, चौकामध्ये रथ आला, जा वाजा वाजत होता, जा हीच चमकली, काय इजा झाल्या दोन, ठणांग ठणांग, जा हीच झाली बापा, झक्क प्रकाश पडला, वाजा आपोआप बंद पडला. आता काय ईस पडते की करकडते, काय होते, ईस पडली बी नाही करकडली बी नाही, ते होती योग माया. तिनं सांगलं कंसा
ज्या देवकेच्या रथावर तू धुऱ्यावर बसायला हिचा 8वा पुत्र तू अवध करणार आहे. बापा रोथाचे दोरच दिले फेकून, हातातलं खडग घेऊन घेऊन खडग मारया धावला. घेऊन खडग मारया धावला. घेऊनिया खड्ग मारया धावला. घेऊनिया खड्ग मारया धावला. हात तातारिला बंधू देवे. हात तातारिला बंधू देवे. घेऊन खडग मारया धावला. घेऊन खडग मारया धावला. घेऊनिया खड्ग मारया घेऊन या खडग माराया धावला. हात तो धरीला वसुदेवे अंगात ताकद पाहिजे. अशी राजा वसुदेवाना हातात धरला. सोड हात म्हणे नाही सोडत. अरे तुझी बहीण आहे ना, मारता का तिले? म्हणे हिच्यापासून मा मृत्यू आहे. वसुदेवानं सांगलं तुला 8वा मुलगा मारणार आहे, तुले लेकरा आणून देईन. देईन मी पुत्र सत्य माझे माने. देईन मी पुत्र सत्य माझे माने. देईन मी पुत्र समाज माने. देईन मी पुत्र सत्य माझ माने. देवा बंदी खाने सांगे दूता. देवा बंदी खाने सांगे दूता. देवा बंदी खाने सांगे दूता. देईन मी पुत्र सत्य देईन मी पुत्र सत्य माझ माने. काय गोठ आहे गड्या, काय वर्णन करावं. सत्य बोलणारा होता वसुदेव, सत्य बोलणारा होता, पण हा दुष्ट होता. कंसानं बंदीखान्यात ठेवलं. आता बंदीखान्यात ठेवलं, आता पायात बेड्या टाकल्या, राक्षस लोक राखण ठेवले. आता पोटी संतान कोण येते भागवतात सांगेल. कोण येतात लेकर पोटी? बापा कोणी कुठे जन्म घेते, मरते, आणि तो आपल्या घरी जन्म घेते आणि त्याला आपला आपण म्हणतो. हे दुःख कशानं होते? तर मा म्हटलं काय, चला लढा आता. साधू कशालेच मा म्हणत नाही. हे विश्वाची माझे आपण तर हे मा ते मा ते मा. येथे मनुष्याचे हे काळाचं भातक आहे. काय गोठ आहे गड्या. खूप पुण्य पाहिजे हे ऐकायले. हे श्रीमंतीवर नाही कीर्तन. नाही याच्यात काही बिनवावराही वाले असतील. हा श्रीमंतीवर नाही, पुण्य करेल आहे काय. तुका म्हणे होता ठेवा. सद्गुरुनाथ महाराज की जय. तिकडेच थांबा आता, जागा नाही. 5 मिनिटं कीर्तन राहिला. काय गोठ आहे गड्या. हो काय करायचं आता? आता संतान कोण येते भागवतात सांगेले. मरीची दैत्याचे 6 भाऊ होते. त्याले बापा शाप दिला होता साधूनच. ते हसले होते साधूले. शाप दिला त्यानं, तुमचा मृत्यू लोकात जन्म होईल. ते 6 जण लढायला लागले. राक्षस कुळात होते. शाप दिला तुमचा मृत्यू लोकात जन्म होईल. हा जन्म खराब आहे का, पण ज्याचा जन्म त्याला आवडते. लढायला लागले. ते कोण नारद आले. नारदान सांगलं लढू नका, लढू नका. तुमचा जन्म होतावर मी तुम्हाला मुक्त करेन.
मग त्याला बरं वाटलं. आता त्या 6 जणातला एक जण मेला आणि तो देवकीच्या पोटी गर्भामध्ये गेला. कोण होता? त्या मरीची दैत्याचा भाऊ होता. शाप दिला होता मृत्यू लोकात जन्म होईन. गर्भिणी राहिली देवकी. शिपाई सांगायला गेले, राजा बाईले दिवस आहेत म्हणे, डोळ्यात तेल घालून जागी राहते म्हणून आम्ही निजतच नाही. 2 महिने 4 महिने 5 झाले ना, 9 महिने 9 दिवस बी झाले. बाई परसूत झाली. मुलगा झाला. वसुदेवानं सांगलं, घे डोळे भरून पाहून. मी सांगेला लेकरं आणून दे. शिपाई गेले सांगेले, कंसा बाई झाली परसूत म्हणे, तांबा ना. त्यानं सांगेल्यानं लेकरं आणून दे. वसुदेवानं सांगले, मी सांगेले पोरा आणून देईन तुले. घे पाहून. तो पोरगा पाहिला, देऊन दिला. याच्यासाठी भजन कीर्तन आहे काय? नाही तर तुम्ही याले नेता काय व आता कसं. म्हणून साधू लढत नाही. काहून लढता? ज्याचा होता येथे मनुष्याचे माणसासारखं तो सुखी नाही. पासा चिटकेलाय रे. निघतात आकोडे, पण कधी ते चांगलं संतांना कळो येईल. आता काय फायदा? बैल गेला. जवळ सकळ सिद्ध आहे. भाग्यवान मंडळी आज कीर्तनात येईल. मनात काही आणू नाही. नसतील तुमचे बँकेत पैसे, नसू द्या. नशीन स्वतःचं घर, नसू द्या. नरहरी बाबा सांगत, कोण राहते उपाशी? कोण राहते उपाशी रे? पोषितो जगाशी. परमात्मा पाणी पाडते, धन धान्य समृद्धी होते, त्याच्यावर माणूस मजा मारते. काय येते माणसाले रे? घास गिडी सत्ता हाती. असं बशीतलाच्या बशीत राहते रे. गेला पोरगा, गेला घेऊन वसुदेव. कंसा हा घे पोरगा. कंसानं पोरगा पाहिला. म्हणे, वसुदेवा तू सत्य बोलणार आहे. तू पोरगा आणला, पण याच्यापासून मा मृत्यू नाही. घेऊन आले वसुदेव. देवकी म्हणे, मारला नाही काय? म्हणे नाही. घेतला देवकीनं जोड. मग काय फेकून दिला काय? घेतला जोड. नारद मुनी गेले तठी. नारद म्हणत, कंसा काय मूर्खपणा केला? म्हणे, कशाचा? काऊन दिला पोरगा वापस? म्हणे, त्याच्यापासून मा मृत्यू नाही, मला 8वा मारणार आहे. अरे नारद म्हणत, ते 8वा होऊ देतील आणि त्यातून मोजत आणतील 1 2 3 तर हा किती वाईन. मग ते उलटम सुलटम करतील. ते ठेवू नको. काऊन नको ठेवू सांगलं? त्यानं नारदानं सांगलं होतं, त्या पोरायले तुमचा जन्म होतावर मी तुम्हाला मुक्त करेन. आणि हा मुक्त होईल आणि त्याचं बाल हत्याचं पाप होईल. कोणाचं? कंसाचं. माणूस कधी मारते? लोक म्हणतात आलं भरत आता. म्हणून ध्यान ठेवा बापा. गेला ना कंसा, आण देवके तो पोरगा. ते म्हणे, दादा तुम्ही हा परत केला नाही. म्हणे, आण. ते काही नाही, देऊन दिला. असा फिरवला आणि फाळ्याच्या भीतीले मारला. शितोडेच केले. असे किती मारले? हो, लक्षात ठेवा. 6 मारले आणि 7व्यानं गर्भ राहिला. तो होता बळीराम दादा. सद्गुरुनाथ महाराज की जय. शिपायानं सांगले, आता दिवसात बाईले. मग हो, त्याने सांगलं हा 7वा आहे. आता तो होता बळीराम दादा. 2 महिने 4 महिने 5 महिने लक्षात ठेवा. 7 महिने झाले. 7 महिने काय केलं? त्या योग मायेले सांगलं देवानं. योग माया कारागृहामध्ये देवकी आहे. ते झपेल असताना तिच्या पोटातला 7 महिन्याचा गर्भ काढ. रोहिणी उदारे नेऊनी गाताला. रोहिणी उदारे नेऊनी गाताला. रोहिणी उदारे नेऊनी गाताला.
देवोनी घातला कळे कोणा देवाविना न कळे कोणा देवाविना रोहिणी उदारे देवोनी घातला रोहिणी उदारे देवोनी घातला ओ रोहिणी उदारे देवोनी घातला रोहिणी उदारे देवोनी घातला हे प्रमाणात जे भागवताची कथा ऐकतात त्यालाच येतात आणि त्यालाच माहीत आहे. हे मंडळी जे आहे ना हे आमच्या सोबत असतात 7-7, 8-8 दिवस भागवत आले. माधवरावच्या संघ बी असतात. काय घोटागड्या त्याले हे प्रमाण बाकीच्याले नुसते टार्गेट उभा राहायला काहीच नाही जमत. ते हे अनुभवी लोक आहेत. अनुभवी लोक हे सामान्य लोक नाही. नाही नाही 3 अभंग पाठ केले मी बी नाही बाप्पा यायच्या काय नाही पाठ. हो हा अभंग म्हटला यातलं आमच्याच्यानं कळो मागे पुढे झालं तर त्यानं केलं सर्क ते लगेच मोबाईलवर पाहतात. काय मोठा आता लय शिष्टीमानी गेलाय. काय घोट आहे गड्या. काय केलं त्या योग मायेनं देवकी झपेल असताना कारागृहातला तिच्या पोटातला 7 महिन्याचा गर्भ काढला आणि नंदाच्या वाड्यात रोहिणी झपेल होती तिच्या पोटात घालून दिला. सकाळी रोहिणी उठली पोट सवान. शिपाई सांगायला गेले कंसा तुझ्या धाकाना गर्भ जिरला म्हणे पण आता 8वा ध्यानात ठेव जा म्हणे. आम्ही निर्जतच नसतो जागीच असतो. नेला तरी दिला तरी 7वा ठेवून. सकाळी रोहिणी उठली सडा सारोण करा करता पाहते तो माय बाई व रात्री काही नव्हतं ना आता तर माय 7-8 महिने होत. नंदाचा स्वभाव चांगला नाही. नंद म्हणतीन वसुदेव बंदी खाण्यात पण तुनं काय लावलं हे माय भाऊ. ते आता कसं करा तर वरून आकाशवाणी झाली रोहिणी भिवू नको वसुदेवाचा गर्भ आहे. आकाशवाणी नंदाले गायवाड्यात दूध काढता काढता ऐकू आली. एका गायचं दूध काढलं चरी घेऊन आले आणि यशोदेले म्हणायला लागले. आकाशवाणीनं सांगलं ते खरं आहे काय म्हणे हो. असा हरिक झाला ना नंदाले. नाही तर नाही आपल्याला संतान आपल्या मित्राले तर होते ना. हा काय गोठ आहे गड्या. आता त्या बळीरामाचा जन्म कधी झाला शुद्ध 12च्या दिवशी झाला. बोल बळीराम भगवान की जय. आता 8वा गर्भ राहिला बापा. तो होता श्याम सुंदर बाल मुकुंद गोपाल कृष्ण. काय कथा आहे रे. कथा आत गेली की पाप निघते बाहेर. कथा सुखाकारी हरी काय गोट आहे. आता कृष्णाचा जन्म करू पत्त्याच्या आंधी जरा सुख भजन करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा काय गोठ आहे. 8वा गर्भ राहिला तो होता श्याम सुंदर बाल मुकुंद गोपाल कृष्ण असं स्वरूप आलं देवकीले. पिवळी धमक झाली. हैदीच्या उंड्यासारखी वसुदेवानं पाहिलं. तिले स्वरूप कसं काय आलं. कोण होतं तिच्या पोटात. परब्रह्म परमात्मा होता. पापा डोहाडे होत असतात. डोहाडे वसुदेवानं डोहाडे विचारले. हे डोहाडे अलग बापा.
आपले बायाले डोहाळे होतात, काही राख खातात, काही काही माती खातात. एक बाई तर नाकात बोट घालेन, काय अवल्यात सुधी, काय सुधी निघेन रे. देवकीला विचारलं, वसुदेवानं तुले काय डोहाळे होतात? देवकी म्हणे, कंसाचा वध करीन. कोण होतं तिच्या पोटात? परब्रह्म परमात्मा होता. वसुदेवानं सांगलं त्याच्या बंदी खाण्यात आपण काय बोलून राहिली सुदेव राय की नाही. गाई ब्राह्मणाचं रक्षण करीन, दया दुधाच्या चोऱ्या करीन, 16,108 बायका. लेखा लेखा लेखा. कोण होता? परमात्मा होता तिच्या पोटात. आता परमात्माचा जन्म कधी झाला? काय गोठ आहे गड्या. सद्गुरुनाथ महाराज की जय. शुद्ध भारतच्या दिवशी झाले बळीराम दादा. आणि त्या श्याम सुंदर बाल मुकुंद गोपाचा जन्म कधी झाला? श्रावण महिन्यात झाला, अष्टमी. आणि किती वाजता झाला? रात्री 12 वाजता झाला. वसुदेव देवकी बंदी शाळेत असताना हे ज्याचं त्याचं आहे नाही, पहिलंच करेल आहे बापा, हे भागवतात सांगेल आहे. यायनं म्हटलं होतं देवाला तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. वसुदेव देवकीच्या पोटी कृष्ण एकदम ते कारागृहामध्ये रात्री 12 वाजता त्याच्या समोर 5 वर्षाची बालमूर्ती उभी राहिली. आणि काय सांगलं त्या बाळानं? आता तुम्ही मागितल्याप्रमाणे मी तुमच्या पोटी जन्म घेतो, पण जन्म घेतल्यावर काय करसान? मला नंदाच्या घरी घेऊन जा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. माया उपजली तेथे, तेही मजाली येते. ओ माया उपजली तेथे, तेही मजाली येते. हे नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. त्या बाळाला सांगले मला नंदाच्या घरी घेऊन जा. आणि तठी योग माया आहे, पोरगीच्या रूपानं आहे. आणि तिले घेऊन या. आणि तिले बंदी खाण्यात आल्यावर तिला मी सांगून ठेवतो, ते मोठ्यानं किरकाय करीन. मग हे जागे होतील. आणि ते जागी झाले की ते दूत येतील, कंसाले सांगतील. कंस म्हणेन आता आणतो पोरगा. तर देवकीले सांगलं देऊन देतो, ते पोरगी देऊन देतो म्हणे. हो बापा सांगलं. आणि ते बाळ गायब झालं. आणि देवकीच्या मांडीवर बाळच झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अयोनी संभव. नाही खांद्याचं काम नाही, काही त्रासाचं काम नाही. आयतं मांडीवर बाळच झालं. कुरे केस, अनिदार नाक, काळे भोर डोळे. कृष्णाले पाहिलं, लढ्याले लागले. वसुदेव देवकी लढ्याले लागले, म्हणत बापा आजपर्यंत लेकरं झाले आम्हाला, असं एवढं सुंदर पोरग नाही झालं. आता काय करावं? लढ्याले लागले. तर ते बाळ बोललं, का रडता रे? म्हण बापा
आम्हाला झाले 5-6 पोरं, पण कंसानं मारून टाकले आणि तुले त्या कंसापासून धोका आहे. आता काय करायचं आता आम्ही? तर म्हणत मी सांगलं नाही का तुम्हाला, मला नंदाच्या घरी घेऊन जा म्हणून. अरे वसुदेव म्हणत कसं न्यायचं, पायामध्ये भेड्या आहे, या कारागुराला एवढं मोठं कुलूप आहे आणि राक्षस निजेल आहे. अरे त्या बाळानं सांगलं ते निजेलच राहते म्हणती ऐसे रक्षा. आणि हे कुलूप कदलो काय, ह्या पाया भेड्या कदलो काय, फक्त मला उचलत नाही तर आणला टोपला आणि त्याच्यामध्ये शाल टाकली आणि त्याच्यामध्ये बाळाले ठेवलं. उचलीला कमळापती पायीचे गंधन तुटली. पायातल्या बेड्या निघून गेल्या, कुलूप उघडलं, कावळं मोकळे झाले, निघले ना वसुदेव. कारागृहाच्या बाहेर आले, वरून झिमझिम पाणी चालू होती, यमुना पार करायची होती. बापा शेषशाही भगवंतानं 5 फण्याची शाया धरली आणि गेले. आणि ते काय गोठ आहे गड्या, बाळाले ठेवलं आणि ते पोरगी आणली आणि ते पोरगी आणि जोतीनं किरकाई केली. उठले ना शिपाई, आले कंस म्हणे आण. ते म्हणे दादा हे पोरगी आहे म्हणे. पोरगी असो की पोरगी, तुम्ही पोरीचा पोरगा करसान, आण इकडे. दिली पोरगी. कंसानं पाहिली, म्हणे पोरगी होऊन आला काय, कोण होती ते होती योग माया. धरले पाय, तिले सांगल तर देवानं त्याच्या हातची निसट जो, वर जाऊन इजीवानी चमक जो, आणि याले सांगजो तुझं लागी वादी, तुझं लागी वादी, तुझं लागी वादी. निसटली हातची, भीतीले मार्याले गेला तर निसटली बापान, इजीवानी चमकली. कंसानं पाहिलं, म्हणे लग्नाच्या अगदी अशी चमकली होती तर सांगेल तर तुला 8वा मारणार आहे. आता काय सांगते तर तिनेच सांगलं, कंसा अरे तुले मारणारा माया आंधी जन्माला येलाय. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. मग तर कंसाचे 7 गेले. आता काय करावं म्हणे, तेल बी गेलं, तूप बी गेलं, हाती धुपारणात राहिलं. वसुदेव देवकीला बंदी शाळेतून सोडून दिला आणि कंस गेला 8वाच करे. शिपाई म्हणत असं काऊन करता, म्हणे 8वा निजला तरी 8वा, आपण त्याले 8वा, आपल्याला 8वा म्हणायचं काम नाही. सकाळी सूर्यनारायण निघला, काय त्या गोकुळामध्ये चर्चा झाली. गौडनं सांगती गौडीला गाव सांगते गौडीला, गाव पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पायाले झाला नाही म्हणे. बाई खासच झाला. बाया गवळणी म्हणे तू गेलती का पायाले, म्हणे माय मग मायाकडे टकटक पाये. बायानं एखादीचं पोरगं पाय ते काही भादरतं नाही म्हणे. माय ख्याक्कनं केलं तर हसला. गेल्यानं बाया नंदाच्या वाड्यात. आता नंदाच्या वाड्यात बाया येते नठी आणि आता त्या कृष्णाले कशा नांदतात पहा तुम्ही. आणि त्याला पायण्यात टाकतील आणि लगे पायना म्हणतील. आणि मग या परमात्माचं लीला चरित्र आपल्या यात्रेमध्ये होईल. मग चोऱ्या कशा केल्या, खोड्या कशा केल्या, असं आता भजन करा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर